अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ संदेश या आध्यात्मिक चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. तुम्ही या क्षणाला स्वामींचा दैवी आध्यात्मिक संदेश ऐकत आहात. तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे. पुढील 7 मिनिटे तुम्ही या संदेशाला द्या. देव तुमची 70 वर्षे आनंदात घालवतील यावर विश्वास ठेवा. पुढील 7 मिनिटे देव तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कारिक करणार आहे, जे तुमचे आयुष्य बदलून टाकणारे असेल. देवाचे चमत्कार पाहण्यासाठी तयार असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या. देव म्हणतात, बाळा, मी उपदेश करणार आहे. तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला जे काही हवे आहे ते आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहे. या संदेशाला न चुकवता पुढील काही मिनिटे ऐकत राहिल्यास तुमच्या मनातील संघर्ष संपतील. तुम्ही जे काही इच्छित आहात ते तुम्हाला प्राप्त होईल. हा संदेश नाही तर तुमच्या जीवनातील एक तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणून तुमच्या पुढे आला आहे. जर तुम्ही याला संपूर्ण ऐकून घेतले तर तुमच्या जीवनातील संकट नाहीसे करणारे आशीर्वाद तुम्ही पाहाल. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर होय देवा, मी तयार आहे असे टाईप करा. आशीर्वाद प्रदान करणार आहे. जर तुम्ही तुमच्या उद्देशासाठी, तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी इथे उपस्थित असाल, स्वामीवर तुमचा दृढ विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. माऊलीचे आशीर्वाद तेच प्राप्त करतात जे खूप काही समाधानाने परिपूर्ण आहे. देव तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही यावर्षी गाळलेल्या प्रत्येक अश्रू पुढच्या वर्षीच्या पिकाला पाणी देत आहे. देव तुम्ही वाया घालवलेल्या प्रत्येक अश्रूंची मोबदल्यात तुम्हाला खूप काही पटीने सुख देणार आहे. तुमची वेदना, संघर्ष, त्याग किंवा अंतःकरण यापैकी काहीही वाया गेले नाही. तुमच्या यशाच्या विशालतेसाठी तुम्ही तयार आहात. आवश्यकता होती, आता पुढील टिकवून ठेवण्याचे पात्र तुमच्याकडे आहे. तुम्ही जे काही कराल ते विश्वासाने करा, कारण देवावर विश्वास ठेवल्यास अशक्य गोष्टी देखील शक्य होतात. विश्वास असल्यास होय स्वामी, मी विश्वास ठेवतो असे टाईप करा. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारही तुमच्यासाठी उघडल्या जातील. तुम्ही जर चिडला आहात, काही प्रसंगी तुम्ही कुणावर रागावले आहात, पण देवाने ती वेळ टाळण्याचे ठरवले आहे. तुमच्यासाठी आनंद तुमच्या मार्गात देण्याचे ठरवले आहे. या क्षणापासून तुमची चिंता देवाच्या चरणी सोपवून द्या आणि निश्चिंत व्हा. आजचा दिवस तुमच्यासाठी मान, सन्मान, प्रगती आणि चांगला आरोग्याचा आलेला आहे. तेव्हा या दिवसाला विनाकारण घालवू नका. ज्या ठिकाणी तुम्हाला आनंद प्राप्त होणार आहे त्याच ठिकाणी देव तुम्हाला नेणार आहे. तुम्ही लवकरच आनंदाच्या हंगामात प्रवेश करत आहात. तुमची प्रतीक्षा देव लवकरच संपवत आहे. देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्यरत होत आहे. तुमच्या चिंता, क्लेश, ताण, तणाव दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील खूप काही अडचणी निघून जाऊन तुम्हाला सत्कर्माकडे वळवल्या जाईल. देव म्हणतात, बाळा, चांगल्या कर्मात अधिक मन लावल्यास तू त्या हंगामात नक्कीच प्रवेश करशील, कारण तुझी प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. लोक तुला काही सांगत असतील, तुझ्यासोबत बरे वाईट वागत असतील, तू खूप काही अनुभव केले असतील, पण आज मी तुला सांगू इच्छितो, जे कोणी तुला खाली पाहू इच्छितात, तुझ्यासाठी संघर्ष निर्माण करू इच्छितात, ते आता हार मानतील, तुझ्यापासून दूर जातील.
मी तुम्हाला दुःखातून बाहेर काढणार आहे. मला माहीत आहे की तुम्ही थकल्यासारखे, तणावग्रस्त आणि पूर्णपणे दबलेले आहात. पण आता मात्र तुम्हाला त्या अवस्थेपासून दूर नेण्याचे देवाने नियोजन केले आहे. मग देवाची दिव्य शक्ती तुमच्यासाठी आहे. एक अद्भुत शक्ती निर्माण करत आहे जी तुमच्यासाठी आहे. ती तुमच्या संकटाला तुम्हाला तोंड देण्यासाठी निर्माण करण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या जीवनातील आव्हाने आणि सर्व काही चांगल्या भविष्यासाठी त्याचा उपयोग करू शकाल इतकी शक्ती तुम्हाला देव प्रदान करत आहे. देवाची इच्छा आहे की तुमच्या भविष्यासाठी खास योजना तयार करत आहे. ते तुम्ही पाहू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेवा, कारण पुढील काही काळातच ते तुमच्यापर्यंत आशीर्वादाच्या रूपात येणार आहे. तुम्ही माझ्या बोलण्यातील जो काही अर्थ घेत आहात तेच तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात मिळणार आहे. कधी कधी दरवाजे बंद करतो, तर कधी कधी तुमच्यासाठी निरंतर उघडे ठेवतो. कारण जेव्हा तुम्ही प्रवेश करण्याची ती प्रतीक्षा करत नाही आणि प्रवेश करता, तेव्हा तुम्हाला ते आशीर्वाद अचानकपणे मिळू लागतात. होय, अचानकपणे तुमच्यासाठी दरवाजे उघडले जातील आणि तुम्ही त्यात प्रवेश करताच तुमच्या जीवनात सर्वोत्तम आनंद तुम्ही प्राप्त कराल. कारण तुमची परिस्थिती जिथपर्यंत बदलत नाही, तुमचा विश्वास बसत नाही. देव म्हणतात, आता माझे आशीर्वाद तुझ्यासाठी विश्वासार्ह आहेत. बाळा, मागील काळात तुम्ही जी काही शांती, प्रेम अनुभव करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहे, ते मिळण्याची तुम्हाला वेळ आली आहे. तुमचे प्रेम, तुमचे स्नेह आणि तुमचे सुसंवाद तुम्हाला परत आनंदासह प्राप्त होतील. तुमच्या मनातील शांतता कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्ही आता ते सर्व काही नियंत्रणात कराल, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देव म्हणतात, बाळा, भिवू नकोस, कारण हा आठवडा तुझ्यासाठी तुझी इच्छित प्रगती घेऊन आलेला आठवडा आहे. यात तुम्ही जे काही कार्य कराल त्यात अधिक प्रगतीसह तुम्हाला ते मिळेल आणि तुमच्या चिंता नष्ट केल्या जातील. तुम्ही जी काही देवाची सेवा करत आहात त्यात काही परिवर्तन तुम्ही करू इच्छिता, तर ते परिवर्तन तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येत आहे. तुम्ही काहीतरी मागत आहात, तेच तुमच्या मार्गात पाठवलेले आहे. कारण तुमचे उद्देश करून घेण्यासाठी तुला या सर्व बंधनातून मुक्त होऊन देवाच्या सेवेत रुजू होणे महत्त्वाचे आहे. ज्यासाठी तुम्ही जन्म घेतला आहे तेच तुम्ही करायला हवे. तुम्ही अध्यात्मात पुढे जाण्यासाठी जी काही भूमिका, जी काही परीक्षा देत आहात त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. तुमच्यासाठी देवाचे कार्य सुरू आहे. तुम्ही जर देवाची सेवा मनोभावे, शांततेने, आनंदाने करत आहात तर तुमच्यासाठी ते द्वार उघडले जाईल आणि त्यातून तुमच्यासाठी आनंद येत राहील. तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धीर ठेवा, संयम ठेवा. देवाचे आशीर्वाद तुम्हाला आनंदाच्या हंगामात घेऊन जाण्यासाठी आले आहेत, तर तुम्ही नक्कीच त्या हंगामात प्रवेश मिळवा. देव तुमच्या सर्व काही प्रतीक्षा संपवत आहेत आणि तुमच्यासाठी आनंदी आनंद देत आहेत. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. जर सज्ज असाल तर होय स्वामी माऊली, मी सज्ज आहे असे टाईप करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आनंद प्राप्त हो, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.